आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी विद्यार्थी मित्रांकरता आहे, पालकांच्या करता आहे। यावर्षी 10वीच्या परीक्षेत कुणी नापास होणार नाही अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेली आहे। नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा जून जुलैमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। त्यातूनही जे परत अपयशी होतील त्यांना करिअर, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी माहिती तावडेंनी दिली आहे। पारंपरिक घोकंपट्टीच्या शिक्षण व्यवस्थेला फाटा देऊन विद्यार्थ्यांना समजेल, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला उत्तर मिळेल असं शिक्षण देण्याचा निर्धारही विनोद तावडे यांनी केला। अत्यंत महत्त्वाची ही घोषणा आहे। 10वीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात, किंबहुना पुढे शिक्षण शिकायचंच नाही असा निर्णय विद्यार्थी घेतात। अनेकांचं शिक्षण खंडित होतं, तुटतं। या सगळ्या विद्यार्थ्यांकरता हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। शिक्षण विभागाचं याकरता अभिनंदन। अनेक असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्यातून बाहेर पडताच येत नाही, त्यांचं शिक्षण थांबतं। खूप महत्त्वाचा निर्णय आहे। या वर्षीचा पुढचा निर्णय घेतलाय, 10वीत कोणी नापासच होणार नाही। 96% मुलं 10वी उत्तीर्ण 11वीसाठी, 4% मुलं 10वीत उत्तीर्ण कौशल्य विकासासाठी, एकही नापास होणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।